नमस्कार. आजच्या जिज्ञासा या विशेष कार्यक्रमामध्ये रेडिओ विश्वाच्या सर्व श्रोत्यांचं मी मंगेश पंचाक्षरी मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आपल्याला कल्पनाच आहे की आपण जिज्ञासा या कार्यक्रमामधून वेगवेगळ्या तज्ज्ञांशी वेगवेगळ्या विषयांवरती बातचीत करत असतो, मुलाखती घेत असतो आणि त्यातून माहिती घेत असतो. अन्न, वस्त्र, निवारा या आपल्या 3 मूलभूत गरजा. त्यापैकी निवारा ही जशी गरज आहे तशीच निवाऱ्याची सुरक्षितता अर्थातच घराची सुरक्षितता ही सुद्धा तितकीच मूलभूत गरज आजच्या काळामध्ये झालेली आहे. कारण आज आपण अनेक वेगवेगळे गॅजेट्स, अनेक वेगवेगळ्या अद्ययावत यंत्रणा वापरत असतो. जेवढ्या अद्ययावत यंत्रणा आपण वापरू तेवढीच त्यांची सुरक्षितता हा सुद्धा प्राधान्यक्रम झालेला आहे. आपण वृत्तपत्रातून किंवा वाहिन्यांमधनं अनेक अपघाताचे प्रसंग बघत असतो आणि वाचत असतो त्याबद्दलची माहिती, ज्यामध्ये सुरक्षिततेचा अभाव असल्यामुळे दुर्घटना घडत असतात. या दुर्घटनांपासून दूर राहणं, वाचणं ही एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट झालेली आहे. म्हणूनच होम सेफ्टी किंवा डोमेस्टिक सेफ्टी अर्थात घराची सुरक्षितता या विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत. या विषयावर चर्चा करण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आज आलेले आहेत श्री शेखर चंदने. नमस्कार चंदने सर. नमस्कार सर. शेखर चंदने हे गेले जवळपास 25 ते 30 वर्ष सुरक्षिततेच्या कामामध्ये निष्णात आहेत आणि गेल्या 25 वर्षापासून ते महिंद्रा अँड महिंद्रा इथे मुख्य सुरक्षा अधिकारी म्हणून त्यांनी काम बघितलेलं आहे. सध्या ते निवृत्त झालेले आहेत. त्यांचा सुरक्षिततेमधला अनुभव मोठा आहे. मात्र आज आपण त्यांच्याकडून घरगुती सुरक्षितता या विषयावरती माहिती घेणार आहोत. चंदने सर, गृहसुरक्षा किंवा घरगुती सुरक्षा यामध्ये नक्की कोणकोणते विषय येतात? गृह सुरक्षिततेमध्ये प्राधान्याने LPG गॅस जो आपण कुकिंगसाठी वापरतो किंवा पाणी किंवा इतर गॅस जोडणी येते अजून त्यासाठी वापरतो. त्यानंतर गृहसुरक्षिततेमध्ये विद्युत सुरक्षा ही पण अत्यंत महत्त्वाची आहे. पण आणि दुसरं लहान मुलांची सुरक्षा याच्यासाठी आपल्याला काळजी घ्यावी लागते. तशी जे वृद्धगृहस्थ असतात घरात त्यांची देखील काळजी घेणं महत्त्वाचे असते. तर ह्या सर्व गोष्टी गृहसुरक्षिततेमध्ये येतात. पण आज आपण मुख्यत्वे करून LPG सुरक्षेविषयी नाही, आपण सर्वच प्रकारच्या सुरक्षितते संदर्भात बोलू. सुरुवातीला आपण LPG बद्दल बोलू. तुम्ही म्हणता ते अगदी बरोबर आहे. पूर्वी घरांमध्ये स्टोव वापरायचे, आता गॅस वापरतात. मात्र आजही गॅसचा भडका होणं, सिलेंडरचे स्फोट होणं अशा अनेक गोष्टी घडत असतात. यापासून घर कसं सुरक्षित राखावं? सर्वप्रथम मी असे सांगेन की LPG सिलेंडर उभ्या स्थितीत किचन ओट्याच्या खाली उघड्या खाण्यामध्ये ठेवून गॅसची शेगडी ओट्याच्या वर ठेवावी. म्हणजे शेगडी सिलेंडरपेक्षा उंचीवर पाहिजे. सिलेंडरवर शेगडी एका लेवलला ठेवू नये. कारण सिलेंडरमध्ये गॅस द्रवरूपात भरलेला असतो. शेगडी खाली असल्यास सायफन क्रियेने द्रव LPG शेगडीत उतरू शकतो. एक थेंब LPG द्रव 250 पट हवेचे मिश्रण करून मग पेटतो. सिलेंडरमध्ये 14.2 किलोग्रॅम एवढा द्रव असतो आणि ह्याची गळती झाल्यास फार मोठी आग स्फोट होऊ शकतो. फार मोठा स्फोट होऊ शकतो. बरोबर आहे. आपण गॅस सिलेंडरच्या स्फोटांच्या अनेक वेळेला आपण हे अपघाताच्या बातम्या ऐकलेल्या आहेत, वाचलेल्या आहेत. नक्की कशामुळे होतो तो? म्हणजे आडवा ठेवल्यामुळे पण होतो का? हो, सिलेंडर आडवा ठेवणं हे चुकीचं आहे. कारण त्यामुळे रेग्युलेटर डॅमेज व्हायची शक्यता असते. रेग्युलेटरमधल्या थ्रेडमधून बहुतेक वेळा हा लिकेज होत असतो. गॅस सिलेंडर हा रोज बंद केला पाहिजे रात्री, त्याचा नॉब, की रात्री चालू ठेवलं तरी चालतो? नाही, गॅस सिलेंडर तसेच गॅसची शेगडी ह्या दोन्हीचे नॉब आपण रात्री बंद करायला पाहिजे. गॅसची गळती कशी समजते? गॅस हा प्रोपेन आणि ब्युटेनाचं मिक्सर असून तो वासही नसतो. पण त्याची गळती समजण्यासाठी त्याच्यामध्ये एक इथिल मर्कॅप्टन नावाचं एक ॲडिटिव्ह टाकलेले असते, जेणेकरून ही गळती झालेली आपल्याला समजते. गॅसची कशी मेंटेनन्स करावी? गॅसची सुरक्षिततेसाठी त्याची ट्यूब जी आहे ती, गॅसचे बटन्स आणि सिलेंडर याची किती महिन्यातून किंवा किती वर्षातून चाचणी केली पाहिजे? सुरक्षा अधिकाऱ्याला कुठलाही तुम्ही विचाराल तर तो म्हणेल की गॅस होज, कनेक्टिंग होज हा दर 2 वर्षांनी बदलला पाहिजे. कारण जरी त्याची गॅरंटी बऱ्याच वेळा 5 वर्ष असली तरी देखील मध्ये ॲक्सिडेंटली तो क्रॅक होऊ शकतो आणि
त्यामुळे ते आपल्याला 2 वर्षांनी बदलणे आवश्यक आहे. आणि हा होज IS मार्कचाच असला पाहिजे. ISI मार्क असला पाहिजे. समजा गॅस गळती झाली तर काय काळजी घ्यायला पाहिजे? प्रथम लहान मुलांना सिलेंडरपासून दूर करा. हं. गॅस गळती झाल्यास उपाययोजना म्हणून सर्वप्रथम दरवाजे आणि खिडक्या उघड्या कराव्यात. आणि त्यानंतर जर एखादी उदबत्ती किंवा देवाचा दिवा जरी लावलेला असेल तरी तो आपण विझवून घ्यावा. आणि कुठल्याही प्रकारचे विद्युत व उपकरणाचे बटन ऑन किंवा ऑफ करू नये. आणखीन एक गोष्ट मी सांगेन की आपल्याकडचा जो मोबाईल असेल तो दूर जाऊन बंद करावा. त्या ठिकाणी ज्या ठिकाणी LPGचा गळती झालेली आहे अशा ठिकाणी न करता थोडंसं अंतरावर जाऊन तो बंद करावा. कारण तो बंद करताना सुद्धा स्पार्क होऊ शकतो. तर आपल्याला जेणेकरून कुठलाही स्पार्क होणार नाही याची काळजी आपल्याला यावेळेस घ्यायला पाहिजे. आणि त्यानंतर जो सिलेंडरचा नॉब असतो खालचा तो आपल्याला बंद करायला पाहिजे जेणेकरून ही गळती बंद होईल. अनेक ठिकाणी गॅस असले तरी अजूनही काही घरांमध्ये स्टोवचा वापर आहे. तर स्टोव वापरताना लोकांनी, खास करून गृहिणींनी काय काळजी घ्यावी? स्टोव वापरताना एक तर स्टोवसुद्धा हल्ली ISI मार्क्स मिळतो तो घ्यावा. आणि दुसरं म्हणजे त्याच्यामध्ये योग्य प्रमाणात केरोसिनची लेवल हवी. आणि त्याला पंपिंगसुद्धा जरूरपेक्षा जास्त नसावं. आणि जर वरनं येणारी ज्योत ही पिवळी असेल तर अशा प्रकारचे स्टोव असतात ते आपण रिपेअर करून घ्यावे जेणेकरून ही ज्योत निळ्या प्रकारची येईल. निळ्या प्रकारची ज्योत ही शुद्ध समजली जाते आणि पिवळी ज्योत ही कार्बनयुक्त समजली जाते. म्हणजे त्याच्यामध्ये मार्गामध्ये काय ते अडथळा असं आपल्याला येतो आहे हे समजून घ्यायला पाहिजे. आणि रॉकेलचा साठा किंवा घरामध्ये इतर साठा तर करण्यास बंदीच आहे, परंतु रॉकेलचा साठा कसा करावा, कुठे करावा? रॉकेलचा साठा हा शक्यतो रॉकेल हल्ली शहरात वापरत नाही पण खेडेगावात अजून तो वापरण्यात येतो. आणि खेडेगावात थोडीशी जागा असल्यामुळे हा रॉकेलचा साठा घराच्या बाहेर जर एखादी सेपरेट जागा करून त्याला एक छोटीशी शेड बांधून केलं तर फार उत्तम आहे. मात्र हा रॉकेलच्या साठाला ऊन लागता कामा नये आणि ते पाण्यामध्ये भिजता कामा नये. LPG असो वा रॉकेल असो किंवा कोणतेही इंधन असो ते हवेशीर जागेत हवेत पण त्याला ऊन आणि पाण्याचा मारा होता कामा नये. जागा हवेशीर असावी आणि ऊन आणि पाण्यापासून सुरक्षित ठेवावं. बरोबर आहे. आपल्या निदर्शनाला असं येतं अधूनमधून की बरेच लोक LPG गॅस सिलेंडर जे आहे घरगुती त्यातला गॅस हा कारमधल्या LPG किटला वापरतात. तर कारमधलं LPG किट आणि घरगुती LPG सिलेंडर याच्यामध्ये काय फरक आहे? कारमधील LPG किट आणि घरगुती LPG किट, तुम्ही माझा मत विचारलं तर कारमध्ये LPG वापरण्याच्या मी विरुद्ध आहे. कारण कारमध्ये LPG वापरल्यापासून बरेच अपघात आपण पाळलेले आहेत. एखाद्या वेळेस रस्ते जर खराब असतील तर कारमधले किट आहे त्याचं थ्रेड्सवर जे रेग्युलेटर असतं तर त्याच्यामध्ये डिलेपणा याची शक्यता असते आणि तिथून लिकेज होण्याची शक्यता असते. आणि स्पार्कची शक्यता पण कारमध्ये जास्त असते. एक्झॉस्ट पाईपमधनं पण स्पार्क येत असतात. आणि अशा वेळेस आपण कारमध्ये LPG वापरला तर ते धोकादायक असते. आणि काही लोकांना LPGचा वास देखील सहन होत नाही. कारण LPG म्हटलं की आग अशीच आपल्या मनधारणा झालेली असते. आणि तोच वास जर थोडासा LPGची गळती कारमध्ये देखील येते आणि त्यामुळे त्या मळमळणं वगैरे सुद्धा आपल्याला व्हायची शक्यता असते. हो, अगदी बरोबर आहे ते. ज्या वेळेला आग लागते मग ती कधी शॉर्ट सर्किटमुळे लागते, कधी गॅसमुळे लागते. अशा वेळेला लोकांनी काय काळजी घेतली पाहिजे? घरामध्ये फायर एक्सटिंग्विशर किंवा आग प्रतिबंधक ठेवावेत का? ते कोणते ठेवावेत? त्याचं प्रमाण किती असावं? आगीची 2 कारणं आहे. एक LPG आणि एक विद्युत उपकरणामुळे लागणाऱ्या. तर विद्युत उपकरणामुळे आग लागली असल्यास प्रथम कोणत्याही प्रकारची आग लागल्यास एक फायर ऑर्डर म्हणून दिली जाते. त्या फायर ऑर्डरप्रमाणे आपण प्रथम आग 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 असं ओरडून घरातील सर्व माणसांना जागरूक करणे आवश्यक आहे.
इवन जे टॉयलेटमध्ये असतील त्यांनासुद्धा दरवाजा वाजवून बाहेर काढायला पाहिजे. काही काही वेळ अशी माणसं आतमध्ये अडकून बसतात. तर ही गोष्ट पण आपल्या ध्यानात घ्यायला पाहिजे. बाथरूम संडासमध्ये अवेअर करून घरात थोडंसं ओरडून घरातली माणसं प्रथम बाहेर काढावीत आणि त्यानंतर शेजारची माणसं थोडीशी बाहेर काढावीत आणि त्याच्यानंतर मेन स्विच जो असतो इलेक्ट्रिकचा तो प्रथम बंद करावा आणि मेन स्विच बंद केल्यानंतर नंतर जर फायर एक्स्टिंग्विशर कुठे असेल तो आपण वापरू शकतो आणि फायर एक्स्टिंग्विशर नसेल तर आपण फायर ब्रिगेडला 101ला फोन करून आपण फायर ब्रिगेड बोलवू शकतो आणि ही आग विझवू शकतो. कारण ही आग फायर ब्रिगेड बोलेपर्यंत मोठी व्हायची शक्यता असते. कॉल करून आपण फायर ब्रिगेड बोलवली पाहिजे. बरोबर. घराची सुरक्षितता हा तितकाच महत्त्वाचा विषय आहे जितकं स्वतःचं घर असणं आहे. कारण केवळ घर असून भागत नाही तर ते सुरक्षित असलं पाहिजे. विशेष करून घरातले कर्ते पुरुष ज्या वेळेला कामानिमित्त बाहेर असतात त्यावेळेला घरामध्ये जास्तीत जास्त वावर हा स्त्रियांचा आणि मुलांचा असतो आणि त्यांना पुरेशी माहिती सुरक्षिततेबद्दल नसते. त्यांना कशी माहिती दिली पाहिजे घराच्या सुरक्षिततेबद्दल, इलेक्ट्रिक पॉईंट्स आणि इलेक्ट्रिक वायरिंग याची काळजी कशी घ्यावी, भूकंपापासून कसं वाचावं, लहान मुलांनी काय काळजी घ्यावी, महिलांनी काय काळजी घ्यावी, अशा अनेक प्रश्न आपल्या मनामध्ये आहे. या सर्व प्रश्नांची आपण उत्तरं घेऊया एका छोट्याशा ब्रेकनंतर. आपण ऐकत राहा रेडिओ विश्वास 90.8. ब्रेकनंतर जिज्ञासा या कार्यक्रमामध्ये रेडिओ विश्वाच्या सर्व श्रोत्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण गृहसुरक्षा, घराची सुरक्षितता अर्थात अपघातांपासून बचवण्याची मालिका याबद्दल बोलत आहोत. आपल्यासोबत आहे श्री शेखर चंदने. आपण गृहसुरक्षतेमध्ये विशेषतः आत्ता सध्या LPGबद्दल बोलत आहोत किंवा आगीपासून होणाऱ्या धोक्यांबद्दल. तर तुम्ही काय सांगाल त्यात पुढे? स्त्रियांनी पंजाबी ड्रेसची ओढणी किंवा साडीचा पदर कमरेला खोचून ठेवावा. शक्यतो साडीऐवजी ड्रेस भरा. नायलॉन ऐवजी सुती कपडे वापरा. डबा भांडी ठेवण्यासाठी व्यवस्था गॅस शेगडीच्या वरती न करता ती बाजूला करावी. आपल्या घरात बऱ्याच वेळा 2 सिलेंडर असतात तर दुसरे सिलेंडर हे आपल्या वापरच्या सिलेंडरपासून दूर ठेवावे. मात्र ते उन्हा पावसात ठेवू नये. मोकळ्या जागी दुसऱ्या खोलीमध्ये ठेवावे. काही ठिकाणी सिलेंडर होज पाईप भिंतीत कन्सल्ट करून ठेवतात गॅस शेगडी आणि मग गॅस जोडलीला जोडतात. तसे करू नका. कारण तुम्ही रात्री झोपता तेव्हा झुरळे, पाखरे, अन्नकणा समवेत होजवरील आवरणही कुरतडतात. अशा स्थितीत होजवरील छिद्र आपल्या निदर्शनास येत नाही. पर्यायी वायू गळती होऊन हवेपेक्षा जड असणारा गॅस खालच्या पातळीवर साठून राहतो. सकाळी उठून तुम्ही कोणतेही विद्युत बटन ऑन केले तर स्पार्क मिळून धमाका होऊ शकतो. यासाठी सिलेंडर व शेगडीचे होज कनेक्शन भिंतीतून न घेता बाहेरून घ्यावे. होज नेहमी चेक करावा. दर 2 वर्षांनी बदलावा व तो ISI मार्क असलाच पाहिजे. रोज रात्री झोपण्यापूर्वी सिलेंडर तथा शेगडी या दोन्हीची बटणे बंद करायला विसरू नका. फक्त शेगडी बंद केल्यास आणि सिलेंडरचे वरचे बटन उघडे राहिल्यास आणि होज फाटल्यास गळती होऊ शकते. बऱ्याच वेळेला असं दिसतं की स्वयंपाकघरामध्ये बायका फोडणी देतात आणि त्या फोडणीचं तेलच पेट घेतं. तर अशा वेळेला महिलांनी काय केलं पाहिजे? छान प्रश्न विचारलात तुम्ही. अशा वेळेस फोडणीच्या भांड्यावर पाणी बिलकुल ओतू नका. कारण तेल हलके असल्यामुळे पाण्यावर तरंगून अजून मोठी आग लागू शकते. अशा वेळेस भिजलेले जाड कापड अथवा झाकण फोडणीच्या भांड्यावर ठेवून खालून सिलेंडरचे बटन बंद करावे. आणखी एक गोष्ट, गॅस स्टोव्हवर द्रवपदार्थ उकळत ठेवला असताना कृपया TV बघू नका. द्रव भांड्यावरून वाहत जाऊन स्टोव्हचा बर्नर बंद करू शकतो आणि वायू गळती होऊ शकते. किचनमध्ये बरेच लोक फ्रीज ठेवतात. फ्रीजचा कॉम्प्रेसर ऑन ऑफ होताना जी बारीक ठिणगी उडते त्यामुळे गळती होऊन वायू पेटू शकतो. हल्ली स्पार्क फ्री कॉम्प्रेसर्स 5 स्टार फ्रीज निघालेले आहेत. त्याचा आपण उपयोग करू शकतो. अन्यथा फ्रीज किचन बाहेर ठेवलेले सुरक्षित असते. हे फारच महत्त्वाचा मुद्दा तुम्ही मांडलात की फ्रीज किचनमध्ये ठेवू नका. कारण बऱ्याच वेळेला फ्रीज हा किचनमध्येच ठेवलेला असतो. तसंच 2 सिलेंडर असतात, दोन्ही सिलेंडर जवळ न ठेवणं हा सुद्धा फार महत्त्वाचा मुद्दा तुम्ही आता सांगितलेला आहे. एक मला LPG लिकेजचा किस्सा आठवतो. किचनमध्ये एक गृहिणी
लायटरनी गॅस पेटवत होते. गॅस पेटत नसल्याने ती गृहिणी घराबाहेर गेली आणि घराबाहेरील दुकानातून एक काडेपेटी आणली आणि एक काडी तिने बर्नरजवळ पेटवली आणि गॅसचा धमाका झाला. हा, म्हणजे नॉब चालू करून नंतर लायटर शोधणं, तेवढ्या वेळामध्ये गॅस गळती झाली आणि त्यामुळे तो भडका झाला. अशा गोष्टी गृहिणीने टाळल्या पाहिजेत. बरोबर आहे सर. मग गॅस पेटवण्यासाठी आपण काड्यापेटीचा वापर करावा की लायटरचा वापर करावा? किचनमधील गॅस सुरक्षेविषयी एक संदेश देऊ इच्छितो. आजकाल तुम्ही पाहाल तर गॅस लायटर शेगडी पेटवण्यासाठी सर्रास वापरले जातात, पण लायटरपेक्षा माझ्या मते काडेपेटी जास्त सुरक्षित आहे. कारण लायटर गॅस पेटवताना आपण प्रथम गॅस चालू करतो व मग लायटर ऑपरेट करतो. लायटर लवकर ऑपरेट न झाल्यास तोपर्यंत गॅस गळती चालूच राहते व स्फोटाचा बारीक आवाज पण आपणास ऐकू येतो. आपण जेव्हा काडेपेटीने गॅस शेगडी पेटवतो तेव्हा आपण काडी प्रथम पेटवतो, ती बर्नरजवळ नेतो आणि मग शेगडीचे बटन ऑन करतो. त्यामुळे बर्नरमधून येणारा पहिला गॅस जळू लागतो आणि गळतीचा प्रश्नच उद्भवत नाही. फार चांगला मुद्दा तुम्ही दिलात, फार महत्त्वाचा पॉईंट आहे हा. कारण हल्ली सर्रास लायटरचाच वापर घरोघरी होतो, मात्र काड्यापेटीचा वापर करणं थोडं जास्त सुरक्षित आहे त्या मानाने. नक्कीच सर. घरामध्ये जर आग लागली तर फायर एक्स्टिंग्विशरचं असणं फायदेशीर ठरतं का, आणि ते किती प्रमाणात असावं घरामध्ये? माझ्या मते घरामध्ये फायर एक्स्टिंग्विशर छोट्या टाईपचं आपण ठेवू शकतो. जसं काय ABC टाईपचं फायर एक्स्टिंग्विशर निघालं आहे. पूर्वी सीज फायर एक्स्टिंग्विशर होतं, हे छोट्या स्वरूपाचं होतं. जसं आपण अत्तराचा स्प्रे मारतो तशा प्रकारचे फायर एक्स्टिंग्विशर असतो. आणि घरामध्ये आपण इनिशियल स्टेजचीच फायर विझू शकतो. त्यामुळे ही फायर एक्स्टिंग्विशर ठेवणं घरामध्ये काही हरकत नाही. काय असतं फायर एक्स्टिंग्विशरमध्ये, ते कसे वापरावेत? ह्या फायर एक्स्टिंगमध्ये एक आग विझवणारा गॅस असतो. पूर्वी यामध्ये ऑर्गॉन नावाचा गॅस वापरायचे, पण तो सध्या बॅन झालेला आहे आणि त्याच्याऐवजी एक हल्ली ODS फ्री इनर्जन गॅसचा सिलेंडरमध्ये वापर केला जातो. त्यामुळे पर्यावरणाचंही नुकसान होत नाही. अच्छा. किचनला AC असावा का? काही ठिकाणी आम्ही बघितलेलं आहे की AC किचन असतात, हे कितपत योग्य आहे? नाही, AC किचन नसावा. किचनला AC किचनच्या ऐवजी जर एक्झॉस्ट फॅन लावला तो जास्त उपयोगी पडेल, कारण त्यामुळे व्हेंटिलेशन चांगलं राहील आणि जरी एखादा गॅस वगैरे थोडा लिकेज झाला तर तो बाहेर पडू शकेल. आणि AC जेव्हा आपण किचनमध्ये ठेवतो तेव्हा ACच्या फंक्शनिंगसाठी किचन हे पॅक लागेल तरच त्या ACचा उपयोग आहे. आणि जेव्हा आपण किचन पॅक ठेवतो तेव्हा LPG लिकेज बाहेर जायला वावच मिळणार नाही. आणि आतलं मला वाटतं आतलं ऑक्सिजन पण कमी होत जाईल. ऑक्सिजन ही काय, तसं ऑक्सिजन ACमधनं ॲडजस्ट होतो. AC हे नुसतं वातावरण थंड करत नाही, तर तो शुद्ध ऑक्सिजनचा पुरवठा पण करतो. आणि काही ठिकाणी जंतू नाशक पण विरहित हवा येते. पण याच्यामध्ये LPG लीक झालेला इमिजिएट बाहेर जाऊ शकत नाही. आणि मी असं कित्येक आगी पाहिलेलं आहे की त्या ACमुळे लागलेलं आहे. AC मशीनला इटसेल्फ आग लागू शकते आणि त्यामुळे जर त्यावेळेस एक गृहस्थ कोणी घरात नसेल तर संपूर्ण घरालाही आग लागू शकते. अशी उदाहरणं मी पाहिलेली आहेत. खरी गोष्ट ही. गॅसवरती चिमणी लावण्याची हल्ली एक पद्धत आहे. एक इलेक्ट्रिक चिमणी येते, त्याच्यातच एक्झॉस्ट फॅन असतो आणि ती बाहेर काढलेली असते नवीन इंटेरियरमध्ये. त्याचा कितपत फायदा होतो? पूर्वी ही व्यवस्था कंपनीच्या कॅन्टीनमध्ये, हल्लीसुद्धा कंपनीच्या कॅन्टीनमध्ये ही व्यवस्था केलेली असते, कारण कंपनीत मोठ्या प्रमाणात अन्न शिजवलं जातं. पण इवन आपली फॅमिली जर मोठी असेल आणि जास्त क्वांटिटीमध्ये प्रमाणामध्ये जर आपण अन्न शिजवत असू तर ही जी सिस्टीम आहे, ज्याला लोकल एक्झॉस्ट सिस्टीम म्हणतात, ती लावायला काही हरकत नाही. पण त्यासाठी तुम्हाला झोपडी तरी हवे किंवा बंगला तरी हवा. बिल्डिंगमध्ये शक्य होईल, पण आपल्याला साईडनी त्याचं एक्झॉस्टचं पाईप काढावं लागेल. पण त्याच्यामुळे बिल्डिंगमधल्या इतर फ्लॅट्समध्ये ऑब्जेक्शन येण्याची शक्यता पण असते. त्यामुळे याचा उपयोग एकतर झोपडीमध्ये किंवा बंगल्यामध्ये फार उत्तम प्रकारे करता येईल. चंदन सर, अनेक घरांमध्ये बाथरूममध्ये गॅस गिझर वापरले जातात आंघोळीचं पाणी गरम करण्यासाठी. बरोबर. तिथे काय काळजी घेतली पाहिजे? गॅसचा उपयोग गिझरसाठी सुद्धा आपण करू शकतो.
पण जसा LPG आपण किचनमध्ये काळजी घेतो तशीच बाथरूममध्ये सुद्धा LPG काळजी घ्यायला पाहिजे. म्हणजे जर तिथे लिकेज झाला तरी तो लिकेज आपण बंद करायला पाहिजे. पण मॉइश्चर खूप वाढतं आतमध्ये, वाफेचं प्रमाण फार वाढतं बाथरूममध्ये, वाढतं. दरवाजा बंद असतो बरोबर आहे. आणि आतमध्ये गॅस गिझर चालू असतो बरोबर किंवा इलेक्ट्रिक गिझर चालू असतो. बरोबर. तर याचा काही परस्पर संबंध येतो का? याच्यातून काही धोका निर्माण होतो का? हां, धोका होऊ शकतो. एक्झॉस्ट फॅन लावणं आवश्यक आहे तिथे. एक्झॉस्ट फॅन लावला तर ही जी तिथे एक दमट वातावरण होतं किंवा ऑक्सिजनचं प्रमाण कमी होतं आणि बाष्प जास्त होतं. तर त्याच्यापासून आपल्याला सुरक्षितता मिळू शकते. कारण शेवटी माणसाला वायुविजन हे सुद्धा आवश्यक असतं शरीरासाठी. म्हणजे बाथरूममध्ये गॅस गिझर वापरताना वायुविजन व्यवस्थित होईल, व्हेंटिलेशन प्रॉपर असेल याची काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. बरोबर आहे सर. हे झालं गॅसपासूनचे आणि स्टोवपासूनचे होणारे भडका आणि त्याच्यापासूनचा धोका. याबरोबरच एक महत्त्वाचा विषय घरामध्ये असतो सुरक्षिततेच्या दृष्टीने, तो म्हणजे इलेक्ट्रिक केबलिंग. इलेक्ट्रिक आपल्याकडे 230 व्होल्टवर वापरले जाते. यापासून अजून कुठल्या प्रकारचे धोके निर्माण होतात? तसंच उंच इमारती असतात, अशा उंच इमारतींमध्ये काय काळजी घेतली पाहिजे सुरक्षिततेच्या दृष्टीने? भूकंप काळामध्ये कोणती काळजी घ्यावी? अशा अनेक प्रश्न आपल्या मनात आहे. आपण या सर्व प्रश्नांची उत्तरं घेऊया एका छोट्याशा ब्रेकनंतर. आपण ऐकत राहा रेडिओ विश्वास 90.8. ब्रेकनंतर जिज्ञासा या कार्यक्रमामध्ये रेडिओ विश्वासच्या सर्व श्रोत्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. आज आपल्यासोबत स्टुडिओमध्ये आहेत श्री शेखर चंदने. त्यांचा गेल्या 25 वर्षामध्ये सुरक्षिततेसंबंधित महिंद्रा अँड महिंद्रामध्ये अनुभव आहे. ते सुरक्षा अधिकारी तिथे होते, आता निवृत्त झालेले आहेत. चंदने सर, आम्हाला असं सांगा की घराची सुरक्षिततेमध्ये किंवा त्यामध्ये जे धोके निर्माण होतात त्याच्यात इलेक्ट्रिक वायरिंगचा कितपत हात असतो आणि त्यासाठी काय काळजी घ्यावी? त्याच्यासाठी मी तुम्हाला एक उदाहरण देतो की आपल्याला भिंतीला एखादा खिळा जर ठोकायचा असेल तर आपण एक ड्रिलिंग मशीन आणतो किंवा इलेक्ट्रिशियनला बोलवतो. पण हा इलेक्ट्रिशियन बऱ्याच वेळा काय करतो की उघड्या वायरी इलेक्ट्रिकल सॉकेटमध्ये टाकतो आणि ड्रिलिंग मशीन चालू करतो. याच्यामुळे काय होतं, जर फेजच्या जागी न्यूट्रल आणि न्यूट्रलच्या जागी फेज अशा वायरिंग लागल्या आणि जर अर्थिंग बरोबर नसेल तर तुमचं जे इक्विपमेंट असतं म्हणजे ड्रिलिंग मशीन असतं त्याला शॉक लागू शकतो. यासाठी नेहमी उघड्या वायरी सॉकेटमध्ये न टाकता तुम्ही 3 पिन प्लगच वापरला पाहिजे. कारण 3 पिन प्लग हा इलेक्ट्रिकलमधल्या तज्ञांनी बनवलेला असतो आणि त्याच्यात आपल्याला डोकं खाजवण्याची पण जरूर नसते. तो असा 3 पिन प्लग आपण सॉकेटमध्ये टाकला की आपला विचार न करता आपण ड्रिलिंग मशीन चालवू शकतो. ड्रिलिंग मशीनचा तर विषय झाला, पण जे रोजचा वापर आहे, रुटीन यूज जो आहे आपला इलेक्ट्रिकचा, यात काय काळजी घ्यावी? बऱ्याच वेळा इलेक्ट्रिक गिझर मध्ये सुद्धा आपल्याला कधी शॉक लागतो. कधी तिथे ओव्हर हिटिंगमुळे सुद्धा पाणी नसलं नळात तर तिथे सुद्धा गरम होऊन आग लागण्याची शक्यता असते. अशा वेळेस आपली एक जुनी पद्धत होती की मेन स्विच आपण बंद करायचो. पण आता सध्या मिनिएचर सर्किट ब्रेकर आणि अर्थ लिकेज सर्किट ब्रेकर अशी व्यवस्था करण्यास हरकत नाही, जेणेकरून माणसाला जर शॉक लागला तर तो त्याला चिकटत नाही. कारण शॉक लागता क्षणी इलेक्ट्रिक सर्किट हे ब्रेक होतं आणि माणसाला शॉक लागत नाही आणि तो त्या इक्विपमेंटला चिकटत नाही. अच्छा, म्हणजे MCB आणि ELCB यांचा वापर घरातून करणं आवश्यक आहे. केबल कुठल्या वापराव्यात? साधारणपणे ISI मार्क असाव्यात असा आग्रह, किंवा मला असं वाटतं तसा कायदाच असावा? केबल हा ISI मार्क आणि स्टँडर्ड कंपनीच्याच आपण वापरलेला बरा असतात. आणि याविषयी आपण इलेक्ट्रिशियनचा सल्ला घेऊन वापरला तर जास्त उत्तम होईल. आपल्या मनाने कुठले इलेक्ट्रिकल केबल आणून आपण घरात लावू नये. जसे आपल्याला एखादा रोग झाला का आपण डॉक्टरचा सल्ला घ्यायला पाहिजे, त्याचप्रमाणे इलेक्ट्रिकलचं जे इक्विपमेंट असतात तेव्हा ते आपण इलेक्ट्रिशियनचा सल्ला घेऊनच ते वापरायला पाहिजे. हल्ली खूप इलेक्ट्रिक गॅजेट्स घरामध्ये वापरले जातात. जसा इलेक्ट्रिक गॅस असतो, मायक्रोवेव्ह ओव्हन असतं, फ्रीज असतो, AC असतो आणि इस्त्री असते. म्हणजे हे सगळे खूप जास्ती करंट वापरणाऱ्या वस्तू आहेत.
यांची वेगवेगळ्या प्रकारे कशी सुरक्षितता केली पाहिजे किंवा काय नक्की काळजी घेतली पाहिजे या वस्तू वापरताना? आपण जेव्हा इलेक्ट्रिकलची बरीच इक्विपमेंट घरात वापरतो तेव्हा आपण सॉकेटमध्ये बऱ्याच वेळा बऱ्याच इक्विपमेंटच्या वायरीची पिना टाकून ते ओव्हरलोड करतो आणि ह्या ओव्हरलोडमुळे कधी एखाद वेळेस ते इक्विपमेंट जळण्याची पण शक्यता असते. म्हणून कुठलेही इलेक्ट्रिकल सॉकेट आपण ओव्हरलोड करू नये, म्हणजे जास्त इक्विपमेंटसाठी एकच सॉकेट वापरू नये. एकाच सॉकेटमधून जास्त इन्स्ट्रुमेंट्स वापरू नयेत. बरोबर. अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे हा. या इलेक्ट्रिकल सेफ्टीबरोबरच म्हणजे विजेच्या सुरक्षिततेसोबतच गृहसुरक्षेमध्ये अजून काय कुठले मुद्दे येतात आणि त्यासाठी काय काळजी लोकांनी घेतली पाहिजे, खास करून महिला आणि मुलांशी संबंधित मुद्दे? लहान मुलांना शक्यतो किचनमध्ये येऊन देऊ नका आणि काही ठिकाणी गरम पाणीसुद्धा स्टोवर किंवा इलेक्ट्रिकच्या शेगडीवर किंवा गॅसवर तापवतो. अशी कामं लहान मुलांना सांगू नये, ती मोठ्या माणसानेच करावी. आणि ज्या घरांमध्ये वृद्ध गृहस्थ आणि आजारी गृहस्थ आहेत अशा ठिकाणी त्यांना एकटं शक्यतो सोडू नका. त्यांच्याजवळ एक पूर्वी बेल ठेवायचे, आता मोबाईल पण निघालेले आहेत, पण मोबाईल एखाद्या वेळेस बंद होऊ शकतं म्हणून आपलं काही जुनं ते सोनं हे आपण जी म्हण म्हणतो तसेच एक बेल टिंग टिंग वाजणारी ठेवावी, असं माझं स्पष्ट मत आहे. जेणेकरून इमर्जन्सीला हे म्हातारे गृहस्थ किंवा वृद्ध गृहस्थ किंवा आजारी गृहस्थ हे घरातील किंवा आजूबाजूची मदत घेऊ शकतील. बरोबर आहे. नाशिकमध्ये तसा अनुभव नाही, परंतु काही ठिकाणी भूकंपाचा अनुभव आणि भूकंपामुळे होणारी हानी हा देखील एक चिंतेचा विषय आहे. यासाठी नेमकी कोणती काळजी घेतली पाहिजे? माझ्यासुद्धा ऐकिवात गेल्या 40 वर्षात नाशिकमध्ये भूकंप झालेला नाही आहे, पण आता तुम्हाला तर माहिती आहे ग्लोबल वॉर्मिंगमुळे कुठे काहीही होऊ शकतं. तर या अनुषंगाने मला असं म्हणावं लागेल की जर भूकंप झाला तर भूकंप झाल्यानंतर सिलिंग हे प्रथम पडतं आणि कॉलम लवकर पडत नाही. याच्यासाठी भूकंप होताना जेव्हा हादरे बसत असतात त्यावेळेस आपण प्रथम घरातलं कुठलं तरी एक अशी वस्तू की जी डोक्याचं रक्षण करेल ती घेऊन डोक्यावर ठेवायला पाहिजे. तुम्ही आता हेल्मेट एक जण घालू शकतो, एखादं हेल्मेट असेल, बरोबर, पण हेल्मेट घरातल्या प्रत्येक माणसालाच असेलच असं नाही. म्हणून मग अशा वेळेस आपण घरातली काही भांडी असतील, टोप असतील किंवा एखादी खुर्ची असेल किंवा स्टूल असेल ते देखील आपण डोक्यावर घेऊन दाराच्या चौकटीमध्ये जाऊन उभं राहावं. कारण दाराची चौकट आणखीन कॉलमच्या कोपऱ्यात उभं राहावे. सिलिंगच्या खाली शक्यतो उभं राहू नये, कारण सिलिंग पडण्याचा धोका असतो. आणि नंतर आपण जसं लहानपणी खांबोला खेळायचो तसे एका कॉलमपासून दुसऱ्या कॉलम पर्यंत जायचं आणि दुसऱ्या कॉलमपासून दरवाजाच्या चौकटीत जायचं आणि दरवाजाच्या चौकटीतून आपण जिन्याद्वारे खाली उतरावं, म्हणजे आपण सुरक्षित राहू. म्हणजे घराबाहेर पडण्याचा प्रयत्न केला पाहिजे, तोही सुरक्षित पद्धतीने. आणि जर आपल्याला घराबाहेर पडताच आलं नाही तर अशा वेळेस आपल्या घरात एखादा पलंग वगैरे असेल, मोठं टेबल असेल तर त्याच्या खाली जर मोकळी जागा असेल तर तिथे जाऊन आपण बसून राहावं, जेणेकरून जरी बिल्डिंग पडली तरी आपल्याला थोडीशी हवा मिळून आपल्याला बाहेर येण्याचा प्रयत्न आपण करू शकतो. बरोबर आहे. मुंबईसारख्या ठिकाणी किंवा हल्ली नाशिकमध्ये सुद्धा अनेक उंच इमारती आहेत. या उंच इमारतींमध्ये वरच्या मजल्यांवर राहण्याकडे हल्ली लोकांचा कल असतो. लिफ्टचा वापर पण त्याच्यामध्ये होत असतो मोठ्या प्रमाणावर. लिफ्ट वापरताना काय काळजी घ्यावी, खास करून लहान मुलांचे अपघात होत असतात लिफ्टमध्ये? आपण लिफ्टचं बेसिक गोष्ट लक्षात घेतली तर प्रत्येक लिफ्टला ही एक वजनाची मर्यादा असते. म्हणजे त्या वीजच्या कॅपॅसिटीपेक्षा जास्त माणसाने लिफ्टमध्ये चढू किंवा उतरू नये, ही पहिली गोष्ट. आणि लहान मुलं जेव्हा लिफ्टमध्ये प्रवास करतील त्यांच्यासोबत एक मोठा मनुष्य देखील हवा आहे. काही ठिकाणी तर एखाद्या अटेंडंटची सोय केलेली असते, तीसुद्धा एक चांगली सोय आहे की जेणेकरून लहान मुलांचा अपघात होण्यापासून रक्षण होईल. आणि दुसरी गोष्ट, जेव्हा बिल्डिंगला आग लागते त्यावेळेस कधीही लिफ्टचा वापर तुम्ही करू नका, तर जिन्यावरूनच खाली या. कारण आग लागल्यावर इलेक्ट्रिसिटी बंद होऊन लिफ्ट ही
2 मजल्यांच्या मध्ये सुद्धा अडकू शकते आणि मधल्या माणसाला प्रॉब्लेम येऊ शकतो. अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांना आज आपण स्पर्श केलेला आहे गृहसुरक्षेच्या दृष्टिकोनातून, की आग लागलेली असताना लिफ्टचा वापर करू नका. ISI प्रमाणित असलेल्याच वस्तू घरामध्ये वापरा. फ्रीज हा किचनमध्ये स्वयंपाकघरामध्ये ठेवू नका. ACचा वापर टाळा. लायटर वापरण्याऐवजी गॅस पेटवताना काड्यापेटीचा वापर करा. घरामध्ये जर 2 सिलेंडर असतील तर ते एकमेकांपासून लांब ठेवा. मात्र ते ठेवताना उन्हामध्ये ठेवू नका, तसंच पाण्याजवळ ठेवू नका. रॉकेलचा जर घरामध्ये साठा असेल, स्टोवसाठी जर रॉकेल आपण वापरत असू तर रॉकेलसुद्धा ठेवताना स्वच्छ आणि कोरड्या जागी मात्र सावलीमध्ये ठेवलं पाहिजे. तेही पाण्यापासून लांब ठेवलं पाहिजे. ज्या वेळेला फोडणी आपण देतो आणि तेल पेट घेतो अशा वेळेला त्यावर पाणी न मारता पहिले गॅस विझवला पाहिजे. घरामध्ये MCB आणि ELCB सारखी उपकरणं वापरली पाहिजेत, जेणेकरून आपल्याला शॉक बसणार नाही. आणि भूकंपकाळी कॉलमच्या मदतीने घराबाहेर पडण्याचा मार्ग शोधला पाहिजे आणि डोक्यावरती टोप वापरले पाहिजे. अशा अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांना आज आपण स्पर्श केलेला आहे. मित्रांनो, घराची सुरक्षितता ही खरोखर एक चिंतेचा विषय असतो. घरामधले कर्ते पुरुष ज्या वेळेला बाहेर असतात त्यावेळेला सतत आपल्या मनामध्ये घरामधल्या मुलांची आणि स्त्रियांच्या सुरक्षिततेची बाब आपल्या डोक्यामध्ये असते. तो विचार कायम आपल्या डोक्यामध्ये असतो. घराचा आणि या सर्व वस्तूंचा विमा काढून ठेवणं ही सुद्धा एक महत्त्वाची गोष्ट आहे. घरामध्ये फायर एक्स्टिंग्विशर ठेवणं यासारखे काही उपाय आपण करू शकतो. मात्र मुळात कुठल्याही प्रकारचा अपघात घरामध्ये होऊ नये ही काळजी घेणं ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे. हे यातून अधोरेखित होतं आहे. अनेक विषय याच्यामध्ये आहेत की छोटे बंगले असतात, बंगल्यांच्या आजूबाजूला गवत वाढलेलं असतं. अशा ठिकाणी काही सापासारख्या जनावरांची भीती असते. पेस्ट कंट्रोल वगैरे अनेक विषय आहेत. हे सर्व आपण घेणार आहोत पुढच्या भागामध्ये. आज आपण इथेच थांबूया आणि आपलं घर सुरक्षित राखूया. आपण सर्वांनी जिज्ञासा या कार्यक्रमामध्ये भाग घेतलात आणि ऐकलात याबद्दल आपले आभारी आहोत. चंदने सर, आपण आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि आमच्या श्रोत्यांना अतिशय महत्त्वाची सुरक्षिततेबद्दल माहिती दिली. त्याबद्दल रेडिओ विश्वासतर्फे आपले मनापासून आभार. मी देखील रेडिओ विश्वासचा आभारी आहे की त्यांनी माझ्याकडे जे सुरक्षेविषयी ज्ञान आहे ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. याबद्दल मी रेडिओ विश्वासचे पण आभार मानतो. तर मित्रांनो, भेटूया पुन्हा एकदा जिज्ञासा या कार्यक्रमामध्ये पुढच्या गुरुवारी याच वेळी एका नवीन तज्ज्ञासोबत, एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत आपण ऐकत राहा रेडिओ विश्वास 90.8.